काही महिन्यांपूर्वी तृतीयपंथीयांच्या दोन गटात वाद झाला होता। यामध्ये रेखा पाटील यांच्या गटातील काही तृतीयपंथी जखमी झाले होते। यापैकी एक दोघांची प्रकृती चिंताजनक होती। पुन्हा दुसऱ्या गटाकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचा आरोप रेखा पाटील उर्फ गुड्डीबाई या गटाने केला असून त्यांनी बुधवारी पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक दिली। यावेळी तत्काळ संरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून या गटाने केली आहे। तसेच रेखा पाटील गटावर दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन हिंदू मुस्लिम असे गट करण्याचा आरोप दुसऱ्या गटाकडून करण्यात आला आहे। मात्र आम्ही अमरावती जिल्हा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात जात नाही, त्यामुळे हा आरोप खोटा असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे। सनातनीय किन्नरों को न्याय दिलाई जाए, सनातनीय किन्नरों को न्याय दिलाई जाए, सनातनीय किन्नरों को न्याय दिलाई जाए। जय श्री राम, जय श्री राम। पार्वती माते सनातनीय किन्नरों को न्याय दिलाई जाए, सनातनीय किन्नरों को न्याय दिलाई जाए, सनातनीय किन्नरों को न्याय दिलाई जाए। जय श्री राम, जय श्री राम। पार्वती माते नमस्कार, मी आम्रपाली चौधरी अमरावतीवरून। काही दिवसापूर्वी माझ्या हिंदू किन्नरांवर या जिहादी किन्नरांनी तलवार मारून त्यांना शस्त्रांनी घायल केले होते। त्याच्यामध्ये मधू आहे, माझी रितू आहे आणि किंजल माझी बहीण आहे। तर त्यांचेच काही चेलेनाती स्वतःच्या मनमर्जीने आमच्याकडे आले होते। त्याच्यामध्ये कुणाल ठाकरे आहे उर्फ डॉली, जी अकोलीमध्ये राहते। तर तिने स्वतःच्या तोंडाने बयान केलं होतं की आम्ही आमच्या मनमर्जीने आलेलो आहे। जेव्हा तुम्ही तुमच्या मनमर्जीने आमच्याकडे आले आणि स्वतःच्याच मनमर्जीने जेव्हा तुम्ही त्या जिहादी किन्नरांकडे गेले, तर त्यांनी आमच्यावर आरोप केला की आम्ही त्यांना धमक्या दिले। जर तुमच्याकडे हे प्रूफ असेल, जर आम्ही तुम्हाला धमकी दिली, आम्ही तुम्हाला मारहाण केली, तर तुम्ही पोलीस प्रशासनाकडे ते द्यावे। आणि आमच्यावर जो त्यांनी खोटा आळ लावला, त्याच्याकरता आज आम्ही CP ऑफिसमध्ये आलो होतो की ती सर्व गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे आणि जे खोटे आरोप आमच्यावर लावले त्याचा काहीतरी न्याय CP सरांनी लावला पाहिजे। आणि त्याचा एक व्हिडिओ आहे त्या कुणाल ठाकरेचा माझ्याकडे, बघा स्वतःच्या तोंडानेच तो काय बोलतो। नारायण, जय श्री कृष्ण, जय श्री महाकाल, सत्य सनातन धर्म की जय हो। हम हमारे मर्जी खुशी से आए हमारे गुरु के पास, आम्रपाली चौधरी गुरु हमारे गुरु के पास में, क्योंकि हमारे ऊपर वहाँ बहुत अत्याचार हुआ। ये आमीन खां, किस्मत खान रहने वाला अकबर नगर, जो उसके कार्ड पे डालता है। हा असा इथे जाऊन तिथे, याचं खरं अर्थ आहे की हा आपसमध्ये जातीवादीचे भांडणं लढवतो। कधी आमच्याकडे येतो, कधी त्याच्याकडे, कधी ते लोक त्याला जबरदस्ती करते, कधी आम्ही लोक जबरदस्ती करतो। नेमकं काय आहे आम्हाला आतापर्यंत माहीत पडलं नाही। त्याच्याकरता आज माझा पूर्ण किन्नर समुदाय इथे CP सरांकडे आलेला आहे, जो आमच्यावर खोटा आरोप त्यांनी लावला। त्याचे नाना हरकत पत्र पण आमच्याकडे आहे आणि मी CP सरांना बोलली की याचा पूर्ण शहानिशा करून आम्हाला न्याय द्या। आमच्याकडे येऊन मग परत ते त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्याकडे गेल्यावर तिने आमच्या समस्त किन्नरांवर आरोप लावला की आम्ही तिला धमक्या दिली, मारलं, ठोकलं। तिच्याकडे जर जेही काही प्रूफ असेल तिने CP सरांसमोर किंवा कोर्टासमोर सादर करावे। आणि आमच्यावर जो आरोप लावला त्याच्याकरता मी सरांना म्हटलं की तिने माफीचा व्हिडिओ बनवून टाकावे की मी खोटे तिच्याकडे जर असेल काही व्हिडिओ तर तिने व्हायरल करावे। माझ्याकडे आहे, स्वतःच्या मनमर्जीने आली होती, ना हरकतपत्र आहे। आणि काही दिवसापूर्वी बस्तीमध्ये मागायला गेली होती। ती इतकी जबरदस्ती करते की एका माणसाला फाशीसुद्धा देते। तो सुद्धा व्हिडिओ माझ्याकडे बघा। हा डॉली ठाकरेचा व्हिडिओ आहे, एका माणसाला फाशी देत आहे बधाई नाही दिली म्हणून। हे तिची सच्चाई आमच्याकडे खुल्ला, आम्ही तिला बोललो, या गोष्टीवरून ती त्यांच्याकडे गेलेली आहे। व्हिडिओ येत आहे। आणि याच्या आधी साईनगरमध्ये काही घरी जाऊन ते कपडे वर केले, त्या लोकांनी तिला मारलं, ते पण आमच्याकडे आहे। खंडेलवाल नगरमध्ये तिला लोकांनी मारलं। ही खोटे कामं करते म्हणून अशा किन्नरांना आम्ही जवळ ठेवत नाही आणि तिकडे गेली तिथून आमच्या नावाचा खोटा रिपोर्ट करते। मी सरांना म्हणते या गोष्टीची सर्व शहानिशा व्हायला पाहिजे। निवेदनाचा खास करून असा विषय होता, माझे 2 निवेदन होते। एक तर अमरावतीचं होतं, जे कुणाल उर्फ डॉली ठाकरे आहे, तिने आमच्यावर जो खोटा आरोप लावला त्याच्याकरता आलो होतो। आणि दुसरा निवेदन माझा होता, जी सिमरन अम्मा जी आहे, जिहादी किन्नर, ते स्वतःला सिमरन अम्मा म्हणून अकोला शहरात वावरते। तिने आमच्यावर खोटे आरोप लावले की आम्ही अकोला शहरामध्ये येऊन जातीवाद करणार आहे। आम्हाला कुठे अकोला शहरामध्ये जायचा टाईम, माझं अमरावती इतकं मोठं आहे, तेच आमच्याकडून सांभाळणं होत नाही। आणि जरी मी असेल तिथे पोहोचली असेल तर अकोला कोणाच्या बापाचं नाही आहे, स्वतंत्र देश आहे, स्वतंत्र भारत आहे आणि प्रत्येकाला कुठेही जायचा अधिकार दिला आहे। तू अकोल्याची आहे, तुला अकोला कोणी लिहून नाही दिलं आहे की तू अकोल्याची आहे म्हणून।
आम्ही त्या दिवशी वाईस सोडली आमच्या किन्नरांच्या ग्रुपमध्ये की हम अकोला पोहोच रहे. आज माझ्या जीवाला धोका आहे. जेव्हा दिन दहाडे माझ्या किन्नरांवर तलवार चालू शकते तर मी कुठे जाते म्हणून मी कोणाला कधीच सांगत नसते किंवा कोणीच सांगत नाही. मी फक्त अकोल्याचं नाव घेतलं होतं आणि ही म्हणते की किन्नरांच्या ग्रुपमध्ये आम्हाला भांडले. यांच्याकडे काय प्रूफ आहे ते हिने दाखवावे आणि आम्हाला काय काय बोलली आम्ही दाखवल. तर त्याच्याकरता अकोला प्रशासन आणि अकोला पोलीसला माझी सरांना एवढी विनंती आहे की हे जे सिमरन अम्माजी आहे खोटे खोटे आरोप लावत आहे तुम्ही सर्व गोष्टीची शहानिशा करून त्याच्यावर योग्य ते कारवाई करावी. अमरावतीचा विषय असा आहे की जे डॉली कुणाल ठाकरे आहे जे स्वतःला डॉली म्हणते ती आमच्याकडे. निवेदन का ये मतलब है कि जो अकोला शहर की जो सादिक उर्फ सिमरन जनका जो हम किन्नौरों पे आरोप लगा रहा है मुझ पे मंगला मदन कलोशिया पे और मेरी शबनम शाह पे कि अकोले से तड़ी पारे भगे हुए. तो हमने ऐसा क्या किया जो अकोले से भगे है? ये सिमरन जो है ना यही खुद एक तड़ी पार है. जाके जूने शहर में देख लो इसकी रिपोर्ट, जाके डाबकी रोड पे देख लो कितना आतंक इसने मचा रखा है. इतना ही आतंक उसने हम पे मचा रखा था. इसके वजह से हम लोग सनातनी बच्चे अपने सनातनी लोगों के पास आए तो इन्होंने ये चाल करे है. हम अकोले के बच्चे, हमारा आधार कार्ड अकोले का, हमारा सब प्रूफ अकोले का है. हम अकोले में आ सकते जा सकते. ये क्या सिमरन हमें उर्फ सादिक रोकने वाला है जन का? ये कौन होता है हमें रोकने वाला? ये कौन सी बिना पे हमारे नाम से रिपोर्ट डाल रहा है, हमारे नाम से बोल रहा है कि हमारे फरारी लोग हैं. हम क्यों फरार होंगे? क्या करें? जो तेरा खुले हम तू पुलिसों की डंडे खाया. जूने शहर में जाके थाने में देखिए, पूछिए वहाँ पे कि कितना मारे इसको. इसके लिए हम लोगों ने क्या कुछ नहीं करे. इसका घर छोड़ के जो भी किन्नर जाता है कभी अकोले से कहीं तो उस पर यही आरोप लगे जाता है चोरी करके गया है, जात के झगड़े लगा. हम क्यों लगाएंगे जात के झगड़े? यहाँ तो हम सब जात के हैं, है ना. क्यों लगाएंगे? सिमरन के इतना बड़ा चौधरी हो गया. अभी आपकी मांग क्या है? हमारी मांग यही है जो सिमरन ने झूठे झूठे आरोप लगाए उस पर सख्त सख्त कार्रवाई हो. वो हमसे माफ़ी मांगे. वो उर्फ बिलाल है ना, बिलाल बिल्लो जिसे कहते चमचा, उसका वो भी बहुत उड़ता है ना. तो उन्हें कहो कि कोई प्रूफ बताए कि हमने उन्हें कुछ बोला हो अकोला शहर आके, या हम अकोला शहर आए हो जिस दिन से वहाँ से गए हैं. ये किस बिना पे हमारे नाम की रिपोर्ट डाल रहे हैं? सिमरन उर्फ सादिक, ये बिलाल उर्फ बिल्लो, किस बिना पे हम पे आरोप लगा रहे? उल्टा इसने सिमरन जो कहते हैं ना सादिक उर्फ, इसने मेरे चेला शबनम का घर पचा लिया है और कहता है कि ये लेके भगी वो लेके भगी. ये इतने करोड़पति है, इन पे इनकम टैक्स की रेट डालो जरा सा, क्या है क्या नहीं. ये कभी 2 किलो लेके सोना भगे तो कभी 4 किलो चांदी. इतना पैसा इनके पास कहाँ से आ रहा है? जब देखो जब हम पे अत्याचार कर रहे है ना. हमारा सब कुछ वहीं, हम तो 10 बार आएंगे और 10 बार जाएंगे. अकोला शहर भी हमारा है, अमरावती शहर भी हमारा है. हम तो 10 बार हमारे रिश्तेदारों में आएंगे जाएंगे, हमें कोई रोक नहीं सकता. जय हिंद, जय भारत. स्वतंत्र भारत के किनारे स्वतंत्र ही रहेंगे, किसी की पाबंदी में हम रहने वाले नहीं. जय जय सिया राम.